दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यात आज भव्य महानिषेध मोर्चा काढण्यात आला। पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोर्चात शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद आता वर्ध्यात उमटले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महानिषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चात शेकडो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून सहभाग घेतला। विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या कथित दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील अत्याचार तातडीने थांबवावेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आलं। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या देशाचं भवितव्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना न्याय मिळावा ही या भावनेतून हा मोर्चा ठिकाणी काढलेला आहे। आपण बघता आहात सगळं टीव्ही चॅनलवरती आणि आपल्या सगळ्यांच्या टीव्ही चॅनलवरच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की सरकारने जे शांत चित्ताने बसलेले जे त्यामुळे कायदेशीर मार्गाने बसलेले सनद मार्गाने बसलेले विद्यार्थ्यांची चर्चा केली असती तर हा प्रकार घडला नसता असा आमचा समज आहे।